नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या ओपनचं मैदान होते. त्या मैदानामध्ये 1,00,000 रुपये बक्षीस आहे. प्रथम क्रमांक नाझरे कडे पठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होते. उद्या बकासूर कदाचित पळूसुद्धा शकेल बरं का, कारण की आज बकासूर 2 फेरे पळाला आहे. त्याच्यामुळे उद्या बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे. आणि बकासूर कोणासोबत पळेल एक अंदाजित पैरे तर बघूयात. उद्याच्या मैदानाचे ओपनचे 10 पैरे बघूयात. दुसऱ्या पैरे ते 10 पैरे त्याच्याने होती टाकूया. उद्या 1 नंबरचा पैरा उद्या लखन पाळताना दिसू शकेल. लखन आणि नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. कारण की 17 तारखेला एक मोठं मैदान आहे कराडमध्ये. त्या मैदानाची एक जय्यत तयारी म्हणून ही गाडी पाळताना दिसू शकेल. कारण की 1.5 लाखाचं मोठं बक्षीस आहे कराड या ठिकाणी. त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे नामांकित नंदी पळताना दिसतील. आणि उद्याच्या मैदानातसुद्धा नामांकित सगळे नंदी मुंबईचे सुद्धा येताना पळतील. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा आहे गाडीला. 2 नंबरचा पैरा डायमंड. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो हा नंदी, डायमंड. आणि डायमंड आपल्याला पळताना दिसू शकेल सुभाष तात्या मांगडे यांच्या सुंदर उर्फ बॉस या नंदीसोबत. काय हा सुद्धा एक टॉपचाच नामांकित पैरा आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय जोडी पळते ही. आणि ही सुद्धा जोडी चांगली नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीने चांगली कामगिरी करेल बघूया. याच्या पद्धतीने एक अंदाजित पैरा हा सुद्धा आहे. 3 नंबरचा पैरा आहे साई समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा. साई 11-11 एका दिवस पळू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. आणि तो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल शाकीर पठाण यांच्या सम्राटसोबत. खूप दिवस झाले सम्राटसुद्धा मैदानापासून लांब आहे. का लांब आहे हे माहीत नाही, परंतु उद्याच्या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होते म्हटल्यानंतरनं शाकीरबाईंची बैलं उद्या पळण्यासाठी असतातच, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पळतातच. आणि उद्या आणि साई 11-11 आणि सम्राट ही जोडी खूप वेळा पळाली. आणि ज्या वेळेस पळेल त्या वेळेस गुलाल जो आहे तो मिळवलेलाच आहे जोडीनं. बघूया उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा ही एक नामांकित उद्याच्या मैदानाची जोडी असेल. 4 नंबरचा पैरा घोटचा सर्जा उद्या एखाद्या वेळेस पळण्याची दाट शक्यता आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रचंड महावेगाने पळणारा असा हा रॉकेट घोटचा सर्जा उद्याच्या मैदानासाठी एखाद्या वेळेस पळेल असं वाटतंय मला. तो पळताना दिसेल सांडो मिस्त्री तळेगाव यांच्या देवाभाईसोबत. काय टॉपचंच नियोजन. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे घोटचा सर्जा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये रॉकेट असलं भोंगेनं पळतो की सगळ्या दोन्ही खांदे पळतो. आणि अमरावतीकरांचा देवा सांडो मिस्त्री तळेगावकरांचा देवाभाई सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो चालू सीझनचा एक टॉपचा नंदी आहे. बघूया. हे एक अंदाजित पैरा आहे. हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये होण्याची शक्यता आहे दाट. 5 नंबरचा पहिरा दादा सरकार यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल काशेगावची जोडी. मला आठवणच झाले नक्की. आता मागाशीच मी फोनवरती बोललो, एक माझे मित्र आहेत त्यांच्याशी. काशेगावचा 1 नंबरचा जोड आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतील सर्जा दादा आणि ती जोडी. बघूया कशा पद्धतीने गाडी पळते. 6 नंबरचा पैरा वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल. कोणासोबत दिसू शकेल? मुळशीचा पिस्तूल आता व्यवस्थित तंदुरुस्त झाला आहे. उद्या मुळशीच्या पिस्तूलसोबत एखाद्या वेळेस दिसू शकेल. कारण की त्यानेसुद्धा आत्ता गुलाल मिळवला आहे मुळशीच्या पिस्तूलने. आणि मग सर्जाने कालसुद्धा एक गुलाल मिळवला आहे. एखाद्या वेळेस पळू शकेल किंवा आरामावरतीसुद्धा असू शकते, काय सांगू शकत नाही. 7 नंबरचा पैरा आहे भारत केसरीचा मानकर असलेला मथुरसोबत पळायला असा हा कलेडोणकरांचा लक्ष्मणराव उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. हा लक्ष्मणराव जो आपल्याला तो 22-11 पिस्टन बापूसाहेब आंबेकर वडकी यांच्या पिस्टरसोबत दिसू शकेल. बघूया अंदाजित पैरा आहे. 8 नंबरचा पैरा आहे मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा उद्याच्या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. आणि तो पळताना दिसू शकेल आपल्याला मेहरबानसोबत. एक चांगली जोडी आहे. एक 17 तारखेच्या मैदानाची ट्रायल असेल उद्याच्या मैदानामध्ये. 9 नंबरचा पैरा जो आहे तो शंभू आणि रायबाची जोडी, मुंबईची जोडी. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा वेग आहे या जोडीकडे. आणि ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि एक टॉपचीच नामांकित जोडी आहे. बघूया. उद्या 1 लाखाचं मैदान आहे, ओपनचं मैदान आहे. मुंबईपासून जवळ आहे पुणे, त्याच्यामुळे ती बैलं त्या ठिकाणी येऊसुद्धा शकतील किंवा नाहीसुद्धा येऊ शकतील. बघूया काय होते. अंदाज खरा ठरेल. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जातील. आणि 10 नंबरचा पैरा महाराज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतला महाराज उद्या येडा रायनासोबत पळताना दिसू शकेल. हे एक माझे अंदाजित 10 पैरे आहेत. बकासूर उद्या पळताना दिसणार आहे. बकासूर कोणासोबत पळताना दिसणार आहे? बकासूरसोबत नवीन चेहरा असेल की जुना चेहरा असेल याच्याबद्दल थोडेसे आपण व्हिडिओ तर बनवू शकत नाही, परंतु पैऱ्याची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला मी सांगितली
ती बघूया. ह्या पायऱ्यांची व्हिडिओ सांगितली ती तुम्ही बघा आणि नक्कीच व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जिथं हाईपचं बटन दाबा हाईपचं बटन लिहिलं तिथं दाबा आणि नक्कीच लोकांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.